नमस्कार. आज आपण रव्यापासून एक नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतले 1 कप रवा आणि त्यामध्ये घालणार आहोत पाव कप दही. त्यानंतर त्याच कपात आपण अर्धा कप पाणी ह्याच्यात मिक्स करणार आहोत. थोडं थोडं मिक्स करायचं आहे. हे छानपैकी मिक्स करून घेऊ. तर आता आपण यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे. हे मिक्स झालंय. ह्याला आपण रवा सँडविच म्हणू शकतो. यासाठी आपण बारीक रवा किंवा जाड रवा ह्यातला कुठलाही रवा वापरू शकतो. तर आता आपण हे मिश्रण जरा मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे छान बारीक होईल. ऑन ऑफ करून थोडंसं आपण हे फिरवून घेतलंय. आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलंय. हे थोडंसं जाड वाटते म्हणून आपण अगदी 2 चम्मच ह्याच्यामध्ये पाणी घालू आणि परत थोडंसं मिक्स करू. आपल्याला हे मिश्रण एकदम घट्टही नको आहे आणि खूप जास्त पातळही नको आहे. आता आपलं हे परफेक्ट झालेलं आहे. तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊ. तर आता 10 मिनिट झालेले आहेत. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरा थोडंसं मी वाटून घेतलंय. त्यानंतर घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये घालू थोडंसं किसलेलं गाजर. हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. तर मी इथे अर्धा गाजर घेतलेला आहे. त्यानंतर आपण थोडंसं 1 चमचा तेल घातलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. सगळं एकजीव करायचं आहे. ह्यामध्ये बारीक कापून शिमला मिरची घातली तरी चालेल, तेही छान लागेल. तर जरा ह्याच्यात पाणी घालू आणि परत जरा फिरून घेऊ. गाजर घातल्यामुळे थोडं हे जाड झालंय. आता आपलं मिश्रण तयार आहे. तर एका प्लेटला तेल लावून घेऊ, म्हणजे हे चिकटणार नाही. तेल फिरून घेऊ चांगलं चारी बाजूने. एक साईडला मी कढई गरम केले, त्याच्यामध्ये एक रिंग ठेवले आणि पाणी घातलंय. आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालू. मला आवडत असेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल. मी नाही घातली, पण जर गोड आवडत असेल तर थोडी 1 चमचा घातली तर चालेल. त्यानंतर मी इथे एक इनो घातले. इनो किंवा खायचा सोडा घालायचा आहे. तर मी इनोचा 1 पॅकेट ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि ते टाकलं की खूप जास्त हलवायचं नाही आपल्याला, कारण इनो लगेच ॲक्टिवेट होतो. तर ते टाकलं की थोडंसं फिरवायचं आणि लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं. कढईतलं पाणी गरम झालंय, आपण त्याच्यात ठेवू आणि वर झाकण ठेवू. आपल्याला हे 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे. आता आपण चटणीची तयारी करू. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली. सँडविच चटणी आपण बनवणार आहोत. त्यानंतर त्याच्यात आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या कापून घातल्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि मीठ. थोडी साखर घालू. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये मी टोस्ट घालणार आहे. तर थोडंसं भिजून घातलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड घातलं तरी चालेल. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं बर्फ घातलं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे. हे आपण छानपैकी मिक्सरला फिरून घेतलं आहे. आपली चटणी तयार आहे. त्याचा कलर तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे. तर आता 15 मिनिट झालेत. आपण हे काढून घेऊ. आता शिजलंय का हे पाहण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टूथपिक टाकणार आहोत. टूथपिक क्लीन आले म्हणजे आपलं सँडविच शिजलेलं आहे. तर हे आपण काढून घेऊ आणि आपल्याला हे थंड करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण इनो घातलं आहे, त्याच्यामुळे ह्याला चांगलं थंड झालं की मग आपण ते कट करू. तर आता हे थंड झालेलं आहे. हे मी सुरीने कट करून घेते. थोडंसं चारी बाजूने असं पहिल्यांदा हलकं करून घ्यायचं. आता आपल्याला पाहिजे तशी काप आपण करू शकतो. हे खायलाही खूप छान लागतं. मुलांना नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. हे पाहू शकता किती छान निघालंय आणि अगदी सॉफ्ट आणि खूप छान शिजलंय. हे असंच चटणी बरोबर खाल्लं तरी खूप छान लागेल. किंवा ह्याच्याऐवजी आपण थोडंसं ह्याला
फ्राय करू. तर त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा बिर्याणी मसाला. याने खूप छान चव येईल. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण हे सँडविचचे पीस ठेवणार आहोत. थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे त्याच्यावर. याने चवीलाही छान लागतील. तर आपण अशा प्रकारे सर्व पीस थोडे गरम करू. आता हे दुसऱ्या बाजूलाही आपण थोडंसं शिजून घेऊ. ह्याला बिर्याणी मसाला लागल्यामुळे चव थोडी बदलते, छान लागते. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपले सँडविच तयार आहेत. तर हा झटपट होणारा नाश्ता आहे. तुम्ही घरी नक्की बनवा, सगळ्यांना आवडेल. आपलं सँडविच तयार आहे, रवा सँडविच. थँक्यू.